नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इनोव्हेटिव्ह सायन्स बाय संभाजी ठुबे या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या प्रकरणामध्ये या अगोदर आपण 3 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. आजचा हा चौथा व्हिडिओ आहे. या चौथ्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या काही भागांकडे आपण जाणार आहोत की ज्या भागाचा समावेश इयत्ता 11वी 12वी मध्ये सुद्धा आहे आणि 10वी मध्ये सुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्र हो, रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेस या महत्त्वपूर्ण भागाकडे आज आपण जातोय. रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेस एलिमेंट्स with a high atomic number such as uranium, thorium, radium has a property of spontaneously emitting invisible, highly penetrating and high energy radiation. This property is called radioactivity. विद्यार्थी मित्र हो, युरेनियम, थोरियम, रेडियम यासारखी उच्च अणुअंक असणारी जी मूलद्रव्ये आहेत यांच्यामध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणं उत्स्फूर्तपणे उत्सर्जित करण्याची म्हणजे बाहेर टाकण्याची क्षमता असते. त्यांच्यामध्ये हा जो गुणधर्म असतो त्या गुणधर्माला किरणोत्सार म्हणतात, त्याला रेडिएशन म्हणतात. ही जी व्याख्या आहे ती व्याख्या विद्यार्थी मित्र हो पाठ करून ठेवा. अ सबस्टन्स हॅव्हिंग दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स. मग असे जे पदार्थ आहेत, जे मूलद्रव्य आहे की यांच्यामध्ये हा गुणधर्म असतो, अशा या मूलद्रव्यांना किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणतात. अशा पदार्थांना किरणोत्सारी पदार्थ म्हणतात. तर अशा प्रकारची ही जी मूलद्रव्ये आहेत ना, ही हायली अनस्टेबल असतात. किरणोत्सारी मूलद्रव्ये जी आहेत त्यांचा केंद्रक जो आहे तो अस्थिर असतो. अस्थिर अणुकेंद्रकातून किरणोत्सार हा होत असतो. किरणोत्सारी पदार्थाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध आहे आणि म्हणून या पदार्थांच्या विषयीच आपण महत्त्वाची माहिती यामध्ये आज घेणार आहोत. मग हा युरेनियम कसा दिसतो, तर युरेनियम हे मूलद्रव्य अशा प्रकारचं आहे. त्यानंतर थोरियम अशा प्रकारचं आपल्याला दिसतं. त्यानंतर रेडियम जे आहे ते रेडियम मूलद्रव्य जे आहे ते अशा प्रकारचं दिसतं. तर तिन्ही मूलद्रव्ये जे आहेत ती त्यांचा ॲपिरन्स जो आहे तो लक्षात घ्या. तर अशा प्रकारची ही जी किरणोत्सारी मूलद्रव्ये आहेत, तर ही किरणोत्सारी मूलद्रव्य त्यांच्यामधून बाहेर पडणारी जी प्रारणं आहेत ही 3 प्रकारची असतात. मग 3 टाईप्स ऑफ रेडिएशन. कोणत्या कोणत्या प्रकारची प्रारणं ही मूलद्रव्ये बाहेर टाकतात, तर पहिलं एक महत्त्वाचं म्हणजे अल्फा प्रारणं, अल्फा रेज. त्यानंतर दुसरं जर पाहिलं तर बीटा रेज, बीटा किरणं आहेत. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे गॅमा रेज, गॅमा किरणं जी आहेत ही बाहेर टाकतात. तिन्ही जी प्रारणं आहेत लक्षात ठेवा, अल्फा, बीटा, गॅमा. In 1889, Rutherford discovered that the radiations emitted by radium were of 2 types. They are called alpha and beta. सगळ्यात सुरुवातीला 1889 मध्ये रुदरफोर्ड यांनी अशा प्रकारचा शोध लावला, अशा प्रकारची माहिती मिळवली की या किरणोत्सारी पदार्थांच्या मधून 2 प्रकारची प्रारणं ही बाहेर पडतात आणि ती म्हणजे आहेत अल्फा आणि बीटा. कालांतरानं विलार्ड डिस्कवर्ड द थर्ड टाईप ऑफ रेडिएशन, दॅट इज द गॅमा रेडिएशन. आणि कालांतरानं विलार्ड हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी मात्र हे जे गॅमा रेज आहेत या गॅमा रेज विषयी नंतर शोध लावला आणि गॅमा रेज हे 3ऱ्या प्रकारची प्रारणं असतात असं विलार्ड यांनी हे शोधून काढलं. वेन दीज रेज आर अलाउड टू पास थ्रू ए 2 ऑपोजिटली चार्ज प्लॅट्स दे गेट सेपरेटेड. मग आपल्या जर विद्युत प्रभारित पट्ट्या, जर धनप्रभारित एक पट्टी आणि ऋणप्रभारित एक पट्टी, या 2 पट्ट्यांच्या मधून जर काही अशी प्रारणं जाऊ दिली तर मात्र ही प्रारणं सेपरेट होतात, वेगळी होतात. दिस मेथड वॉज इंट्रोड्यूस्ड बाय रुदरफोर्ड इन 1902. मग 1902 मध्ये रुदरफोर्ड यांनी हे दाखवून दिलं की अशा प्रकारच्या 2 विद्युत प्रभारित पट्ट्यांच्या मधून ही जर का प्रारणं जाऊ दिली तर ती प्रारणं काय होतात, वेगळी होतात. रुदरफोर्ड अँड विलार्ड स्टडीड द रेडिएशन इमिटेड बाय रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेस. आणि म्हणून अशा प्रकारची प्रारणं जी आहेत यांच्याविषयी या दोन्ही शास्त्रज्ञांनी महत्त्वाची माहिती मिळवलेली आहे. मग रुदरफोर्ड यांनी जो एक्सपेरिमेंट केला की ही प्रारणं कशी बाहेर पडतात त्याच्याविषयी विद्यार्थी मित्र आपण जरा बारकाईनं समजून घेऊया. या ठिकाणी पहा, डाव्या बाजूला एक ठोकळा दिसतोय तुम्हाला, लीड ब्लॉक म्हटलंय पहा.
शिशाचा ठोकळा आहे आणि या शिशाच्या ठोकळ्याच्या आतमध्ये किरणोत्सारी पदार्थ घेतलाय, रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स म्हटले पहा. शिशाच्या आतमध्ये एक किरणोत्सारी पदार्थ घेतलाय आणि त्या ठोकळ्याला एक छिद्र घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला मध्यभागी इथं दिसेल की विद्युत प्रभारित पट्ट्या आहेत, की वरच्या बाजूला असणारी विद्युत प्रभारित पट्टी आहे ती धन प्रभारित पट्टी आहे आणि खालच्या बाजूला असणारी ऋण प्रभारित पट्टी आहे. जेव्हा या रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स आपण जेव्हा या शिशाच्या ठोकळ्यामध्ये घेतला आणि त्यामधून बाहेर पडणारी प्रारणं जर का या दोन पट्ट्यांच्या मधून आपण जाऊ दिली तर मात्र उजव्या बाजूला आपल्याला हा जो फोटोग्राफिक पट्टी दिसते, आपल्याला फोटोग्राफिक प्लेट म्हटलंय पहा. या फोटोग्राफिक प्लेटवरती आपल्याला अशा प्रकारची प्रारणं ही बाहेर पडलेली आपल्याला दिसतात. सगळ्यात खालच्या बाजूला आपल्याला दिसते अल्फा रेज आहेत, हिरव्या रंगाचे दाखवलेत. आपल्याला रंग असा काही रंग त्यांचा वेगवेगळा नसतो, परंतु आपल्याला समजावं म्हणून वेगळे रंग घेतलेले आहेत. हिरव्या रंगाचे आहेत अल्फा रेज, अल्फा किरण. मध्यभागी आहे गॅमा किरण, गॅमा रेज आणि वरच्या बाजूला आपल्याला दिसतोय बीटा रेज, बीटा किरण. तर अशा प्रकारची प्रारणं जी आहेत ही वेगवेगळी झालेली आपल्याला लक्षात येतात. ही आकृती जी आहे विद्यार्थी मित्र हो, लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीनं ही आकृती अत्यंत महत्त्वाची आहे. चला त्यानंतर आपण पुढे जाऊया. For this purpose, the rays were allowed to pass through a electrical field and photographic plate was held in their path. It was found that the radiation was divided into three types. One type of radiation deviated slightly towards the negative charge plates, while the second type of radiation deviated substantially towards the positively charged plate. विद्यार्थी मित्र हो, आपण अगोदर जी आकृती पाहिली तर तुमच्या या आकृतीवरून लक्षात येईल की धनप्रभारित असणाऱ्या प्लेटकडे कोणत्या प्रकारची प्रारणं आकर्षिली गेली आणि ऋणप्रभारित असणाऱ्या पट्टीकडे कोणत्या प्रकारची प्रारणं आकर्षित गेली. तर त्यावरून लक्षात घ्या, जी ऋणप्रभारित पट्टी आहे, निगेटिव्हली चार्ज प्लेट जी आहे, या निगेटिव्हली चार्ज प्लेटकडं अल्फा प्रारणं जी आहे ती अल्फा प्रारणं आकर्षिली गेलेली आहे आणि धनप्रभारित जी पट्टी आहे या धनप्रभारित पट्टीकडं जी बीटा प्रारणं आहे ती बीटा प्रारणं ही आकर्षित झालेली आहेत आणि जी गॅमा प्रारणं आहे ती कोणत्या पट्टीकडे आकर्षित झालेली नाहीत. यावरून आपल्याला महत्त्वाचा निष्कर्ष आपल्याला काढायचा आहे पहा. हाऊएव्हर द थर्ड टाइप ऑफ रेडिएशन डिड नॉट डिव्हिएट ॲट ऑल इन द इलेक्ट्रिकल फील्ड. तिसऱ्या प्रकारचं जे प्रारणं आहे ती कोणत्या बाजूला विचलित झालेली आपल्याला दिसत नाहीत. द रेज which deviated slightly towards the negative charge plate are called the alpha rays. Those which deviate substantially towards the positively charged plate are called the beta rays. आणि म्हणून पॉझिटिव्ह चार्ज प्लेटकडे जे आकर्षित होतात ते बीटा रेज आहेत आणि निगेटिव्ह चार्ज प्लेटकडे जे आकर्षित होतात ते अल्फा रेज आहेत. लक्षात ठेवा. तर त्याच्यावरून आपल्याला महत्त्वाचा निष्कर्ष काय काढायचा आहे पहा, पुढे आपण पाहूया. अँड दोज विच डू नॉट डेव्हिएट ॲट ऑल दी कॉल्ड दी गॅमा रेज. जे विचलित होत नाही ते आहेत गॅमा रेज. आता यावरून विद्यार्थी मित्र आपल्या लक्षात येईल की त्याच्यावरून या प्रारणांच्यावरती कोणत्या प्रकारचा प्रभार असतो तेही आपल्या लक्षात येईल. चला, ही जी तिन्ही प्रारणं आहेत या तिन्ही प्रारणांची आपण जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण पाहूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्फा, बीटा अँड गॅमा रेज. मग वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज आपण पाहूया. त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे नेचर. स्वरूप कशा प्रकारचं त्या ही जी प्रारणं आहेत त्यांचे स्वरूप कशा प्रकारचं आहे. अल्फा किरणं जी आहेत या अल्फा कणांचा प्रवाह जो आहे, करंट ऑफ अल्फा H++ पार्टिकल्स, मग यांचा जो प्रवाह आहे तो अल्फा कणांचा प्रवाह आहे. या अल्फा कणांचा H++ आहे, He++ आहे. त्यानंतर बीटा किरणांचा जो आहे तो बीटा किरणांचा प्रवाह हा करंट ऑफ बीटा इलेक्ट्रॉन पार्टिकल्स, म्हणजे बीटा कणांचा प्रवाह आहे हा बीटा प्रारणं म्हणजे. आणि गॅमा किरणं जी आहेत ही काय आहेत, विद्युत चुंबकीय प्रारणं आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण पाहूया. मास, प्रत्येकाचं जे वस्तुमान आहे, तर या अल्फा प्राणांचं वस्तुमान 4.0028 डाल्टन आहे. UJ आहे.
यू हे डाल्टन एकक आहे पहा. इथं यू म्हणायचं नाही आपण, ते डाल्टन एकक आहे अणुवस्तुमानाचं. त्यानंतर बीटा रेज जे आहेत त्यांचं अणुवस्तुमान 0.00548 डाल्टन आहे आणि गॅमा रेज जे आहेत त्यांना मात्र अणुवस्तुमान नाही, नो मास म्हटले पहा. यावरून लक्षात येईल की अल्फा कणांचं मास जे आहे हे या तिन्हींच्या मध्ये सगळ्यात जास्त आहे आणि गॅमा रेजला वस्तुमान नाही. त्यानंतर चार्ज जर आपण पाहिला तर 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे अल्फा कणांच्या वरती. त्यानंतर बीटा किरणांच्या वरती -1 चार्ज आहे आणि हे गॅमा जे आहेत हे गॅमा मात्र इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत. जर विद्यार्थी मित्र हो अल्फा बीटा गॅमा यांच्यामधील जर फरक स्पष्ट करा आपल्याला विचारला तर हे सोपे जे मुद्दे आहेत ते तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. अणुवस्तुमान आहे किंवा त्या संदर्भातला चार्ज आहे तो सहज तुम्हाला सांगता येईल. वेलॉसिटी जर आपण पाहिली, वेग जर आपण पाहिला तर वेग प्रत्येक प्राणांचा किती आहे ते आपण पाहूया. बघ अल्फा प्राण जे आहेत प्रकाशीय वेगाच्या 1/5 ते 1/20 पटीत असतो. अल्फा कण जे आहेत हे अल्फा प्राण जी आहे ती 1/5 to 1/20 times the velocity of light. मग प्रकाशाच्या वेगापेक्षा त्यांचा वेग एवढा आहे पहा. त्यानंतर बीटा जर पाहिली तर त्यांचा सुद्धा 1/5 ते 9/10 पटीत असतो. मग वेग जो आहे वेग यावरून लक्षात घ्या. त्यानंतर गॅमा जी आहे गॅमाचा सेम ॲज दी वेलॉसिटी ऑफ लाईट, प्रकाशाचा वेग जेवढा आहे तेवढाच वेग या गॅमा किरणांचा असतो. तर हे जे मुद्दे आहेत फरकाचे मुद्दे हे लक्षात घ्या. पुढचे मुद्दे जे आहेत पुढचे मुद्दे आपण विचारात घेऊ. त्यानंतर डेव्हिएशन इन द इलेक्ट्रिक फील्ड, विद्युत क्षेत्रातील विचलन त्यांचं कशा प्रकारचं आहे. मग अट्रॅक्टेड टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज प्लेट, आपण पाहिलं की अल्फा प्राण जी आहे ती ऋण पट्टीकडे आकर्षिले जातात, बीटा जे आहे ते धन पट्टीकडे आकर्षिले जातात. आपण पाहिले अट्रॅक्टेड टुवर्ड पॉझिटिव्ह चार्ज प्लेट आणि गॅमा रेज जे आहेत ते कुठेही विचलित होत नाही. बरोबर. अत्यंत महत्त्वाचा पुढचा मुद्दा आहे पहा, भेदन शक्ती, पेनिट्रेटिंग पॉवर. कॅन पेनिट्रेट अन ॲल्युमिनियम सीट ऑफ थिकनेस लेस दॅन 0.02 मिलीमीटर. मग ही ॲल्युमिनियमची प्लेट जी आहे या ॲल्युमिनियमच्या प्लेटमधून साधारणतः हे अल्फा प्राण ही आरपार जातात. बीटा जर आपण पाहिलं तर कॅन पेनिट्रेट अन ॲल्युमिनियम सीट ऑफ थिकनेस 2 mm विच इज 100 times पेनिट्रेशन ऑफ द अल्फा पार्टिकल्स. म्हणजे बीटा जे आहेत ना, बीटांची भेदन क्षमता जास्त आहे, पेनिट्रेट करण्याची क्षमता जास्त आहे अल्फापेक्षा. 2 मिलीमीटर एवढ्या जाडीच्या ॲल्युमिनियम फॉईलमधून ॲल्युमिनियमच्या सीटमधून या आरपार जातात. आणि म्हणजे या अल्फा प्राणांच्या पेक्षा बीटा प्राणांची भेदन क्षमता 100 पटीने जास्त आहे. आता ही गॅमा पाहू बरं आपण. कॅन पेनेट्रेट 15 सेंटीमीटर थिक लीड स्क्रीन विच इज 10,000 times द पेनिट्रेशन ऑफ अल्फा पार्टिकल्स. पहा विद्यार्थी मित्र, 15 सेंटीमीटर जाडीचा जर शिस्याचा सीट जरी असेल तरी सुद्धा या शिस्याच्या सीटमधून ही गॅमा प्राण जी आहे ती आरपार जातात. म्हणजे अल्फा रेजपेक्षा 10,000 पटीनं भेदन क्षमता या गॅमा रेजची जास्त आहे. मग तिन्हींच्या मध्ये फरक लक्षात घ्या. अल्फा प्राणांची क्षमता सगळ्यात कमी आहे भेदन क्षमता, त्याच्यापेक्षा जास्त आहे बीटा प्राणांची आणि सगळ्यात जास्त भेदन क्षमता आहे गॅमा प्राणांची. तिन्हींचा फरक लक्षात घ्या. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे आयोनायझेशन पॉवर, त्याला आपण आयनीभवन शक्ती म्हणतो. सगळ्यात जास्त आयनीभवन शक्ती आहे या अल्फा रेची, व्हेरी हाय म्हटले पहा. त्याच्या खालोखाल आहे बीटा रेची आणि सगळ्यात कमी आयनीभवन क्षमता जी आहे ती असते या गॅमा रेची. 8वं वैशिष्ट्य महत्त्वाचे लक्षात घ्या, प्रतिदीप्ती निर्माण करण्याची क्षमता, पॉवर टू प्रोड्यूस फ्लुरोसन्स. म्हणजे प्रतिदीप्ती कोणतं रेज जास्त प्रमाणात करू शकतं तर ते अल्फा रेज जे आहे ते व्हेरी हाय आहे पहा,
मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये फ्लोरोसेन्सची क्षमता आहे, त्या खालोखाल बीटा रेची आहे आणि सगळ्यात कमी ही गॅमा रेची आहे. तर विद्यार्थी मित्र, हा तक्ता जो तुमच्या पुस्तकामध्ये दिला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो तक्ता व्यवस्थित लक्षात ठेवा. जर आपल्याला फरक स्पष्ट करा असा जर प्रश्न विचारला गेला तर मात्र तो आपल्याला अगदी स्पष्टपणे देता आला पाहिजे. चला पुढच्या भागाकडे आपण जाऊया. हे जे रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत, किरणोत्सारी पदार्थ आहेत, किरणोत्सारी पदार्थांचे उपयोग कुठं कुठं होतात. युजेस ऑफ रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्स. इट इज ए मिसकन्सेप्शन दॅट रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्स आर युज्ड ओनली फॉर मेकिंग ॲन ॲटम बॉम्ब. मग अशा प्रकारचा गैरसमज आहे की हे बॉम्ब वगैरे तयार करण्यासाठीच हे किरणोत्सारी पदार्थ वापरले जातात का? नाही. रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्स आर युज्ड इन व्हेरियस फील्ड्स सच ॲज सायंटिफिक रिसर्च, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, मेडिसिन एक्सेट्रा. वेगवेगळ्या ठिकाणी या किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग केला जातो. संशोधनामध्ये, शास्त्रीय संशोधनामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, कारखानदारीमध्ये किंवा औषधांच्या मध्ये वेगळ्या प्रकारे याचा उपयोग केला जातो. रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेस आर युज्ड इन 2 वेज. 2 प्रकारे या रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सचा उपयोग केला जातो. एक म्हणजे बाय युजिंग द रेडिएशन अलोन, फक्त केवळ किरणोत्साराचा उपयोग करून या किरणोत्सारी पदार्थांचा वापर केला जातो. किंवा दुसरी पद्धती आहे बाय युजिंग रेडिओएक्टिव्ह एलिमेंट इटसेल्फ, किरणोत्सारी मूलद्रव्याचा प्रत्यक्ष वापर करून सुद्धा या किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग केला जातो. चला तर मग वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारचे किरणोत्सारी पदार्थ वापरले जातात ते आपण समजावून घेऊ. यामध्ये युजेस ऑफ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स. फर्स्ट, इन इंडस्ट्रियल फील्ड. औद्योगिक क्षेत्रामध्ये या किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग कसा होतो ते आपण समजावून घेऊ. फर्स्ट, रेडिओग्राफी. इंटरनल क्रॅक्स अँड व्हॉइड्स इन कास्ट आयर्न पार्टिकल्स अँड आयर्न सोल्डर कॅन बी डिटेक्टेड विथ दी हेल्प ऑफ गॅमा रेज. मग हे जे गॅमा रेज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे क्रॅक असतात, आपण वेल्डिंग करतो, जे वेगवेगळ्या प्रकारचे पोलादाचे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात, या पोलादाच्या वस्तू आपल्याला एकमेकांना जोडण्यासाठी आपण त्यांना वेल्डिंग करतो, शोल्डर करतो. आणि शोल्डर वगैरे वेल्डिंग करताना जर का कुठं क्रॅक राहिला तर तो शोधून काढण्यासाठी या गॅमा रेजचा उपयोग होतो. फॉर दिस पर्पज आयसोटोप्स लाईक कोबाल्ट 60, इरिडियम 192 are used in the radiographic camera. This technique is used for detecting flaws in metal work. तर यामध्ये एक लक्षात घ्या, एक्स-रे रेडिओग्राफी, इथं एक पिक्चर मी त्यासाठी इथं दाखवलेला आहे पहा. इथं आपल्याला फक्त इथं गॅमा रेज अशाच प्रकारे असतो, पण ही आकृती समजावून घ्या कशा प्रकारचं हे रेडिओग्राफी वापरली जाते. त्यासाठी ही आकृती इथं दाखवलेली आहे मी. एका बाजूला रेडिओग्राफिक जनरेटर जो आहे तो घेतलेला आहे की ज्या ठिकाणी ही गॅमा रेज किंवा एक्स-रे जे आहेत तयार केले जातील. आणि मध्यभागी एक पोलादाचा पदार्थ ठेवला आहे, वस्तू ठेवली आहे. मग वरच्या बाजूला क्रॅक असेल, अशी चीर गेलेली असेल, किंवा मध्ये पोर असेल, एखादं लहानसं छिद्र असेल, किंवा कुठं गॅप पडलेला असेल, किंवा मोठं छिद्र असेल, तर अशा प्रकारच्या या पदार्थामधून जर आपण हे गॅमा रेज जाऊ दिले, एक्स-रेज जाऊ दिले, तर काय होतं, पुढच्या बाजूला एक्स-रे फिल्म आहे. या फिल्मवर आपल्याला बरोबर फिल्मवर जिथं जिथं गॅप आहे, जिथं जिथं क्रॅक आहे तो आपल्याला लक्षात येतो. आणि म्हणून वस्तूंच्या मध्ये असणारे क्रॅक किंवा होल वगैरे सगळे आपल्याला समजून घेण्यासाठी या रेडिओग्राफी टेक्निकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आयसोटोप्सचा उपयोग होतो. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्र, रेडिओग्राफीमध्ये नावं 2 लक्षात ठेवायचे, कोबाल्ट 60, इरिडियम 192. आता याच्या अगोदर जसं आपण एक्स-रेचा उपयोग कसा होतो क्रॅक वगैरे ओळखण्यासाठी, त्याचबरोबर इथे एक गॅमा रेज जे आहेत त्यांचा उपयोग वेगळ्या प्रकारचे इमेज किंवा वेगळ्या प्रकारचं क्रॅक ओळखण्यासाठी कसा होतो ती एक आणखी एक आकृती दाखवली पहा. वरच्या बाजूला तुम्हाला दिसतंय की गॅमा रेज किंवा एक्स-रेचा सोर्स आहे आणि मध्यभागी इथं ही आयर्नची, पोलादाची मोठी सीट आहे. तर यामधून पहा, मध्यभागी जर का इथं फट असेल तर या फटीमधून जर का ही किरणं गेली तर आपली ही फट म्हणजे अगदी डोळ्यांना दिसेल एवढी नसते, लक्षात घ्या. आपल्याला समजण्यासाठी ती दाखवलेली आहे मोठी करून. खालच्या बाजूला बरोबर या रेडिओग्राफिक फिल्मवर आपल्याला त्याची इमेज तयार होते आणि तिथे असणारा क्रॅक जो आहे तो आपल्याला लक्षात येतो. तर अशा प्रकारचा वेगवेगळे क्रॅक वगैरे ओळखण्यासाठी या किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग होतो.
पुढचा घटक आहे मेजरमेंट ऑफ थिकनेस, डेन्सिटी अँड लेवल. वेगळ्या प्रकारची जाडी किंवा घनता किंवा पातळी यांचं मापन करण्यासाठी या किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग होतो. इट इज नेसेसरी टू मेंटेन द रिक्वायर्ड थिकनेस in the manufacture of aluminum, plastic, iron, sheets of differing thickness. In the manufacturing process, a radioactive substance is placed on one side and the instrument to measure radiation on other. The radiation read by the measuring instrument varies with the thickness of sheet. The material inside packing can also be examined by the same technique. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, इथं डाव्या बाजूला एक आकृती दाखवली पहा. एक मध्यभागी तुमच्या लक्षात येईल की सीट मटेरियल आहे. एखादा धातू आहे आणि त्याची आपल्याला एक अशी पातळ असा पत्रा तयार करायचा आहे. मग दोन्ही बाजूनं रोलर बसवलेले आहेत आणि रोलर बसवल्यानंतर बरोबर जेवढी आपल्याला जाडी पाहिजे तेवढ्याच उजव्या बाजूला पहा तुम्ही डिटेक्टर दिलेले आहे. वरच्या बाजूला खालच्या बाजूला बीटा पार्टिकल सोर्स आहे. बीटा पार्टिकल सोर्स मधून बीटा पार्टिकल्स वरती जातील आणि डिटेक्टर काय करेल, किती पार्टिकल्स किंवा किती रेज वरती आले त्याच्यानुसार डिटेक्ट करेल. त्यानुसार आपल्याला जेवढ्या जाडीची ही सीट पाहिजे ॲक्युरेट मायक्रो लेवलला तेवढ्याच जाडीची बरोबर सीट किंवा जो पातळ पत्रा जो आहे किंवा जाड पत्रा आपल्याला जेवढा पाहिजे त्यानुसार त्या जाडीच्या पत्र्यांचं उत्पादन हवे तेवढ्या जाडीचं आपल्याला करता येतं. आणि ही जाडी सगळ्या सीटवर कायमस्वरूपीची सारखी राखता येते, कायम राखता येते. आणि म्हणून उत्पादनात एका बाजूने किरणोत्सारी द्रव्य आणि दुसऱ्या बाजूने किरणोत्सार मापन यंत्र असं मापन यंत्राने दाखवलेलं किरणोत्सार पत्र्याच्या जाडीप्रमाणे कमी जास्त होतो. या तंत्राच्या साहाय्यानंच पॅकिंगमधील मालही तपासता येतो. अगोदर एखादा पॅकिंग केलेला माल आहे, आतमध्ये कोणता माल आहे, किती जाडीचा आहे हे सुद्धा आपल्याला या तंत्रानं आपल्याला चेक करता येतं. ओके. पेंट अँड रेडिओ ल्युमिनेसन्स पहा. दीप्तिमान किंवा किरणोत्सार दीप्ती, दीप्तिमान रंग ल्युमिनेसन पॅन्ट, दीप्तिमान रंग किंवा किरणोत्सार दीप्ती रंग दोन्ही तयार करण्यासाठी या पदार्थांचा उपयोग होतो. द रेडिएक्टिव्ह सबस्टन्सेस रेडियम, प्रोमिथियम, ट्रिटियम with some phosphor are used to make certain objects visible in the dark. For example, the hands of clock and certain other objects. Krypton 85 is used in HID, that means the high intensity discharge lamps, while promethium 147 is used in portable X-ray units as the source of beta rays. वेगवेगळ्या प्रकारचे दीप्तिमान पदार्थ जे आहेत. मग दीप्तिमान पदार्थ तयार करण्यासाठी आता पहा, एक अशा प्रकारचं घड्याळ तुम्ही पाहिलं असेल. रात्रीच्या वेळेस सगळी लाईट जरी तुमची बंद असेल तरी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे या घड्याळामध्ये असणारे जे काटे आहेत किंवा जे अंक आहेत ते तुम्हाला चमकताना दिसतात. ते अंक जे आहेत ते आपल्याला स्पष्ट दिसतात. त्यामध्ये बसवलेले जे रंग आहेत ना हे ते ल्युमिनेसंट पेंट असतात. मग ते दीप्तिमान रंग त्या काट्यांच्या मध्ये किंवा त्या अंकांच्या मध्ये वापरलेले असतात. त्यानंतर अशा प्रकारचा लॅम्प जो आहे तो तुम्ही पाहिला असेल, हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्प आहे हा. मग या लॅम्पमध्ये सुद्धा क्रिप्टॉन 85 जे आयसोटोप आहे ते वापरलेलं असतं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोमिथियम आहे तो पोर्टेबल एक्सरे युनिट जे आहे त्या ठिकाणी वापरलं जातं. पोर्टेबल एक्सरे युनिट जे आहे ते लक्षात घ्या. अशा प्रकारचं ते पोर्टेबल एक्सरे युनिट आहे. पोर्टेबल म्हणजे छोटं. एक्सरे युनिट जे आहे ते पोर्टेबल एक्सरे युनिटमध्ये सुद्धा या किरणोत्सारी पदार्थांचा वापर हा केला जातो. युजेस इन सेरेमिक आर्टिकल्स, वेगळ्या प्रकारच्या सेरेमिक वस्तूंचा वापर जो आपण दररोजच्या जीवनामध्ये करतो या सगळ्या ठिकाणी या रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सचा उपयोग होतो. ल्युमिनस कलर्स आर युज्ड टू डेकोरेट सेरेमिक टाइल्स, युटेन्सिल्स, प्लेट्स एक्सेट्रा. अर्लियर युरेनियम ऑक्साईड वॉज युज्ड इन these paints. आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे सिरेमिकचे जे वस्तू असतात ना, या सिरेमिकपासून वस्तू बनवण्यात येणाऱ्या टाईल्स किंवा भांडी किंवा प्लेट्स, स्वयंपाकघरातील भांडी यामध्ये चमकदार रंग जे वापरले जातात ना ते चमकदार रंग ह्या रेडिओएक्टिव्ह पदार्थांच्या पासून तयार केलेले असतात. तर अशा प्रकारची सिरेमिकची भांडी तुम्ही पाहिली असतील
रंग चमकदार असतात आणि आकर्षक भांडीही तयार केली जातात. अशा प्रकारची रूमसुद्धा तुम्ही कदाचित पाहिली असेल, पिक्चरमध्ये पाहिली असेल किंवा एखाद्या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये तुम्ही पाहिले असेल. या रूममध्ये पहा, सगळ्या बाजूला अशा प्रकारचे जे ल्युमिनेसंट पेंट जे आहे ते वापरलेले आहेत आणि अत्यंत आकर्षक असणारी ही जी रूम आहे ती आपल्याला दिसते. तर अशा प्रकारच्या बाजूने बसवलेले टाईल्स जे आहेत, या टाईल्समध्ये वापरलेले जे रंग आहेत, या रंगांच्या मध्ये हे ल्युमिनेसंट पेंट जे आहेत ते वापरलेले असतात. ल्युमिनस कलर जे आहेत ते वापरलेले असतात. विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारचे जे किरणोत्सारी पदार्थ आहेत त्यांचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, उदाहरणार्थ कृषी क्षेत्रामध्ये, फील्ड ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये कृषी क्षेत्रामध्ये कसा उपयोग होतो ते आपण पाहूया. द जीन्स अँड क्रोमोझोम्स दॅट गिव्ह सीड्स प्रॉपर्टीज लाईक फास्ट ग्रोथ, हायर प्रोडक्टिव्हिटी एक्सेट्रा कॅन बी मॉडिफाईड बाय मीन्स ऑफ रेडिएशन. रोपांची जलद वाढ होण्यासाठी किंवा अधिकचं उत्पन्न मिळवण्यासाठी या बीजाला गुणधर्म देणारी जी जनुकं असतात किंवा जी गुणसूत्र असतात यांच्यावर जर आपण किरणोत्साराचा उपयोग केला तर अशा प्रकारचा त्या रोपांच्या मध्ये, त्या बीजांच्या मध्ये असणारा जो मूलभूत बदल जो आहे तो मूलभूत बदल आपल्याला करता येतो. म्हणजे जे बी आहे त्या वनस्पतीचं, तर त्या बियांच्या वरती अशा या किरणोत्सारांचा मारा केला जातो. किरणोत्सारांच्या द्वारे त्यांच्यामध्ये असणारी जी जनुकं आहेत, जे गुणधर्म आहेत, जे गुणसूत्रे आहेत त्यांच्यावर परिणाम होतो आणि त्याद्वारे आपल्याला जास्त उत्पन्न देणारी जात किंवा रोपांची जलद वाढ, पटकन झाडाची वाढ होणं, रोपं वाढणं, अशा प्रकारचे बदल आपल्याला त्या रोपांच्या मध्ये या किरणोत्साराच्या द्वारे आपल्याला करता येतात. रेडिओएक्टिव्ह आयसोटोप कोबाल्ट-60 यूज्ड फॉर फूड प्रिझर्वेशन. मग आपल्याला अन्नपदार्थ जास्त कालावधीसाठी जर टिकून ठेवायचे असतील, कोबाल्ट-60चा वापर त्यासाठी केला जातो. अन्न परिरक्षणामध्ये त्याचा वापर केला जातो. किंवा कांदे, बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून त्यांच्यावर सुद्धा कोबाल्ट-60चा गॅमा किरणांचा मारा करतात. ओनियन्स, पोटॅटोज आर irradiated with gamma rays from cobalt-60 to prevent for sprouting or to prevent their sprouting. स्प्राउटिंग म्हणजे मोड येणे. या बटाट्याला किंवा कांद्यांना मोड येऊ नये म्हणून गॅमा प्राणांचा त्यावरती मारा करतात. स्ट्रॉन्शियम 90 इज यूज्ड ॲज अ ट्रेसर इन द रिसर्च ऑफ व्हेरियस क्रॉप्स. वेगळ्या प्रकारचे विविध पिकावरील जे संशोधन आहे या संशोधनामध्ये अनुरेखक म्हणून या स्ट्रॉन्शियम 90चा वापर केला जातो. मग झाडांची वाढ होणं किंवा रोपांची जलद गतीने वाढ होणं यासारखे गुणधर्म यामध्ये आपल्याला आणता येतात. अशा प्रकारचे हे जे बटाटे आहेत किंवा जे कांदे आहेत यांना मोड येऊ नये म्हणून कशा प्रकारचा मारा केला जातो, वेगळ्या प्रकारची प्रोसेस कशी केली जाते, वन प्रोसेस मल्टिपल युजेस. मग वेगळ्या प्रकारची एकच क्रिया केली तर अनेक उपयोग कसे होतात पहा. तर यामध्ये आपण उजव्या बाजूने जाऊया. मुख्य म्हणजे इथं क्वारंटाईन फ्रुट्स म्हणजे फळं जे आहेत ते सुरक्षित राहतात. त्यानंतर पॅथोजन रिडक्शन, त्यामुळे काय होतं, रोगजंतूंचा शिरकाव जो आहे तो शिरकाव होत नाही. त्यानंतर स्पायसेस, फ्रेश फूड्स, मग जे ताजे अन्न आहे किंवा यांचा बचाव जो आहे त्याद्वारे होतो. सेल्फ लाईफ एक्सटेन्शन, मग अशा प्रकारचे जे आपण चिकन आहे किंवा मांस आहे किंवा मासे आहेत आपल्या जास्त कालावधीसाठी आपल्याला टिकून ठेवायचे असतील तरी सुद्धा या प्राण्यांचा वापर होतो. इन्सेक्ट डिसइन्फेक्टेशन, मग सिरियल्स आहे, पल्सेस आहे, ड्राय फ्रूट्स आहेत. मग कीटकांच्या पासून या ड्राय फ्रूट्सचा किंवा या डाळींचा यांचा जास्त कालावधीसाठी जपून ठेवण्यासाठी या रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सचा उपयोग होतो. आणि आताच आपण पाहिलं स्प्राउट इनहिबिटेशन. आताच आपण पाहिलं की स्प्राउट इनहिबिशन, ओनियन, पोटॅटो, जिंजर, गार्लिक, म्हणजे अशा प्रकारचे आलं असेल किंवा बटाटे असतील किंवा कांदे असतील यांना स्प्राउटिंग होण्यासाठी, यांना मोड येऊ नये म्हणून अशा प्रकारचे रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स जे आहेत त्यांचा वापर जो आहे तो केला जातो. तर कृषी क्षेत्रामध्ये असणारे उपयोग आपण विद्यार्थी मित्र आपण पाहिले. तर वैद्यकशास्त्रामध्ये जे मेडिकल फील्ड आहे या मेडिकल फील्डमध्ये खूप महत्त्वाचा उपयोग आहे पहा रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सचा, किरणोत्सारी पदार्थांचा. पहिला महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे आहे पॉलिसायथमिया. मग पॉलिसायथमिया जी आहे
द रेड ब्लड सेल्स काउंट इन्क्रीजेस इन द डिसीज पॉलिसायथमिया. मग या रोगामध्ये तांबड्या रक्तपेशी ज्या आहेत, या तांबड्या रक्तपेशींचे रक्तातील प्रमाण वाढतं. या पॉलिसायथमियामध्ये काय होतं, तांबड्या पेशींचं प्रमाण वाढतं. यावर उपचारासाठी फॉस्फरस 32 म्हणून म्हटले पहा, फॉस्फरस 30 युज्ड इन इट्स ट्रीटमेंट. या पॉलिसायथमियाच्या ट्रीटमेंटसाठी काय करतात, फॉस्फरस 32 वापरतात. अशा प्रकारचा हा पॉलिसायथमिया आहे. रेड ब्लड सेल्स ज्या आहेत त्या वाढतात आणि मग अशा रेड ब्लड सेल्स जर वाढल्या तर विद्यार्थी मित्र त्याची जी लक्षणं आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर ही अशा प्रकारे, ज्या व्यक्तीला पॉलिसायथमिया झालेला आहे तर हातावरती अशा प्रकारच्या चट्टे किंवा पुरळ जे आहेत, हाताला सूज येणं, तर अशा प्रकारची लक्षणं या पॉलिसायथमियामध्ये होतात आणि जेणेकरून यामध्ये तांबड्या रक्तपेशींचं प्रमाण जे आहे यामध्ये वाढलेलं असतं. तर याच्यावर उपचार करण्यासाठी फॉस्फरस 32 या किरणोत्सारी पदार्थाचा वापर केला जातो. त्यानंतर महत्त्वाचा पुढचा भाग आहे बोन कॅन्सर, हाडांचा कर्करोग जो आहे. तर हाडांच्या कर्करोगाचा उपचार करताना स्ट्रॉन्शियम 89 किंवा स्ट्रॉन्शियम 90, समारियम 153 आणि रेडियम 223 यांचा वापर केला जातो. स्ट्रॉन्शियम 89, स्ट्रॉन्शियम 90, समारियम 153 अँड रेडियम 223 आर यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ बोन कॅन्सर. हाडांचा कर्करोग जो होतो ना, तर या हाडांच्या कर्करोगामध्ये याचा उपचार करण्यासाठी, हाडांचा कॅन्सर जो होतो या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी नावं लक्षात ठेवायचे. स्ट्रॉन्शियम 89, स्ट्रॉन्शियम 90, समारियम 153, रेडियम 223 यांचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, हाडांचा कॅन्सर ज्यावेळेस होतो आपण असं म्हणतो त्यावेळेस अशा प्रकारचा बदल जो आहे, हाडांची पोकळी या ठिकाणी दाखवलेली आहे आणि हाडांच्या पोकळीमध्ये अशी अमर्याद वाढ या ठिकाणी पेशींची एकाच ठिकाणी झालेली आहे, त्या ठिकाणी गाठ ही निर्माण झालेली आहे. त्याला आपण हाडांचा कॅन्सर म्हणतो. अगदीच सविस्तर जर आपण पाहिलं तर इथं सुद्धा तुमच्या लक्षात येईल. तर डाव्या बाजूला दाखवलेला सांधा जो आहे हा सुद्धा कमरेतलाच सांधा आहे, नॉर्मल असणारा, सामान्य असणारा सांधा आहे आणि उजव्या बाजूला तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारचं छिद्र त्याला निर्माण झालेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र अशा प्रकारचा जर हायपरथायरॉइडिझम असेल, हायपरथायरॉइडिझम, एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड, वेट लॉस इन स्पाइट ऑफ ॲपेटाइट, इन्सोमनिया आर द सिम्पटम्स ऑफ हायपरथायरॉइडिझम. मग हायपरथायरॉइडिझममध्ये किंवा त्याला आपण गलग्रंथी मोठी होणं, गळ्याच्या जवळ असणारे गलग्रंथी मोठे होणं, भूक लागूनही वजन कमी होणं किंवा झोप न येणं, हे सर्व गलग्रंथीमधून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार झाल्यामुळे होतात. यालाच आपण हायपरथायरॉइडिझम म्हणतो. हायपरथायरॉइडिझममध्ये काय होतं, जास्त प्रमाणामध्ये काय होतं, ही हार्मोन्स तयार होतात आणि ही जास्त हार्मोन्स तयार झाल्यामुळं भूक लागून सुद्धा आपलं वजन कमी होतं किंवा गलग्रंथी जे आहेत, गलग्रंथी काय होतात, मोठ्या होतात, त्यामुळे झोप लागत नाही. तर अशा प्रकारची लक्षणं जी आहेत यामध्ये होतात. इट ऑकर्स ड्यू टू ओव्हर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स बाय द थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडने जर काही हार्मोन जास्त प्रमाणात स्रवण त्यांच्याकडून झालं तर अशा प्रकारचं हायपरथायरॉइडिझम होतं. आयोडीन 123 इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ हायपरथायरॉइडिझम. मग यामध्ये काय करतात, आयोडीन 123 आहे त्याचा वापर याच्यावर उपचार करण्यासाठी केला जातो. त्यानंतर मग हे जी आकृती आहे ना, या आकृतीवरून लक्षात येईल पहा तुमच्या, हायपरथायरॉइडिझममध्ये गलग्रंथी ज्या आहेत, ग्वायटर त्याला आपण म्हणतो, तर कशा प्रकारच्या या गलग्रंथी कशा प्रकारच्या मोठ्या झालेल्या असतात, त्या ठिकाणी गाठ आपल्याला दिसते आणि डोळे जे आहेत, बल्जिंग आईज म्हटले पहा, असे बटबटलेले डोळे जे आहेत हे सुद्धा निर्माण होतात. त्याचप्रमाणे या ज्या ग्रंथी आहेत तुमच्या लक्षात येईल, लाल रंगाचा भाग जो दाखवला आहे तो नॉर्मल साईज आहे या गलग्रंथीचा, परंतु हायपरथायरॉइडिझममध्ये काय होतं, एनलार्ज थायरॉइड, बाजूचा ग्रे कलर जो दिसतोय तिथं या साईज जी आहे, आकार जो आहे तो वाढलेला आपल्याला दिसून येतो, त्याला आपण म्हणतो हायपरथायरॉइडिझम. त्यानंतर विद्यार्थी मित्र महत्त्वाचा पुढचा उपयोग आहे ट्यूमर ओळखणं. मग वेगळ्या प्रकारचे कॅन्सर असेल, मेंदूमध्ये असणारा ट्यूमर आहे
विशेषतः मेंदूमध्ये जे ट्यूमर तयार होतात ते ट्यूमर ओळखण्यासाठी बोरॉन 10 किंवा आयोडीन 131, कोबाल्ट 60 यांचा वापर हा केला जातो. शरीरातील लहान ट्यूमर शोधण्यासाठी आर्सेनिक 74चा वापर केला जातो. बोरॉन 10, आयोडीन 131, कोबाल्ट 60 आर युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ ब्रेन ट्यूमर. मग ब्रेन ट्यूमरवर ट्रीटमेंट करण्यासाठी, शोधण्यासाठी या समस्थानिकांचा वापर हा केला जातो. आयसोटोपचा वापर केला जातो. आयसोटोप्सला मराठीमध्ये म्हणायचं समस्थानिके. वाईल आर्सेनिक 74 इज युज्ड इन डिटेक्शन ऑफ स्मॉल ट्यूमर्स इन द बॉडी. छोट्या प्रकारचे जे गाठ आहेत कॅन्सरच्या ते शोधण्यासाठी मात्र या आर्सेनिक 74चा उपयोग केला जातो. आणि म्हणून अशा प्रकारचे या मशीनमध्ये माणसाची बॉडी जी आहे ती सरकवली जाते किंवा ठेवली जाते आणि त्याद्वारे वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट जी आहे, अगोदर शोधणं, कॅन्सरची गाठ शोधणं, मेंदूमध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी असेल ती शोधणं, त्याच्यावर उपचार हा केला जातो. लक्षात घ्या, हा मेंदूचा आतला भाग या ठिकाणी दाखवलेला आहे. स्कॅन केल्यानंतर मशीनमध्ये आपण स्कॅन केला मेंदूचा भाग, डोक्याचा भाग, तर आतमध्ये असणारा जर लाल रंगाच्या इथं गाठी दिसत आहेत तुम्हाला, तर त्या ठिकाणी असणाऱ्या गाठी आपल्याला शोधण्यासाठी वेगळ्या प्रकारची ही जी समस्थानिका आहेत, या समस्थानिकांचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. उपचार करण्यासाठी या समस्थानिकांचा वापर हा केला जातो. तर विद्यार्थी मित्र हो, हे जे रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्स आहेत, जेवढे त्यांचा उपयोग आहे, परंतु काही प्रमाणामध्ये हजार्ड्स ऑफ रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्सेस अँड रेडिएशन, अशा प्रकारचे किरणोत्सारी पदार्थ जे आहेत त्यांचे काही प्रमाणामध्ये दुष्परिणाम सुद्धा आहेत. उदाहरणार्थ किरणोत्सारी प्रारणामुळे मध्यवर्ती चेतासंस्थेला इजा पोहोचते. आपली जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे त्याच्यामुळे त्याला बाधा निर्माण होते. द सेंट्रल नर्वस सिस्टीम इज अफेक्टेड बाय रेडिएक्टिव्ह रेडिएशन्स. मध्यवर्ती चेतासंस्था जी आहे तिला बाधा निर्माण होते. हेरिडिटी डिफेक्ट्स आर जनरेटेड बाय बॉम्बार्डमेंट ऑफ रेडिएशन ऑन DNA इन द बॉडी. जर शरीरातील आपले जे DNA आहेत, या DNA वर या प्राणांचा मारा जर झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये अनुवंशिक दोष निर्माण होतात. रेडिएटिव्ह रेडिएशन्स कॅन पेनेट्रेट द स्किन अँड कॉजेस डिसीज लाईक स्किन कॅन्सर अँड ल्युकेमिया. किरणोत्सारी पदार्थ जे आहेत आपल्या त्वचेला भेदून पुढे आत जात असतात आणि म्हणून त्यामुळं त्वचेचा कर्करोग म्हणा किंवा ल्युकेमिया यासारखे रोग जे आहेत हे निर्माण होतात. त्याचप्रमाणे स्फोटामुळे उत्पन्न झालेली किरणोत्सारी प्रदूषक हवेवाटे शरीरात गेल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं कठीण असतं. रेडिएटिव्ह पोल्युटंट्स क्रिएटेड ड्यू टू एक्सप्लोजन्स एंटर द बॉडी थ्रू द एअर अँड इट इज डिफिकल्ट टू कंट्रोल. अशा प्रकारचं जर अनवधानानं किंवा जाणून बुजून जर अशा प्रकारची किरणोत्सारी प्राणं जर हवेमध्ये गेली आणि ती जर का शरीरामध्ये, तर त्यांचा अटकाव करणं, त्यांना रोखणं शक्य होत नाही. समुद्रात सोडलेली किरणोत्सारी प्रदूषके माशांच्या शरीरात जाऊन त्यांच्या मार्फत मानवी शरीरात प्रवेश करतात. आपण पाहतो रेडिएटिव्ह पोल्युटंट्स रिलीज इन द सी एंटर द बॉडीज ऑफ फिशेस अँड थ्रू देम एंटर द ह्युमन बॉडी. माणसाच्या शरीरामध्ये अशा प्रकारचे या रेडिएटिव्ह प्रदूषक जे आहे, पोल्युटंट जे आहेत ते प्रवेश करतात. त्यानंतर वेगळ्या प्रकारचे घड्याळावर लावलेले किरणोत्सारी रंगद्रव्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. द रेडिएटिव्ह पेंट ऑन द वॉच कॅन बी कॉज कॅन्सर. मग वेगळ्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या वस्तूंच्या मध्ये अशा प्रकारचे आपण रेडिएटिव्ह सबस्टन्स लावतो त्यामुळे सुद्धा कॅन्सर होण्याची शक्यता असते. द रेडिएटिव्ह आयसोटोप्स स्ट्रॉन्शियम 90 कॅन एंटर द बॉडी थ्रू प्लांट्स, फ्रूट्स, फ्लावर्स, सिरियल्स, मिल्क्स एक्सेट्रा अँड कॉज डिसीज लाईक बोन कॅन्सर. विद्यार्थी मित्र हो, तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गातून जर का अशा प्रकारचे रेडिएटिव्ह सबस्टन्स, मग फळं असतील किंवा फुलं असतील किंवा वेगळ्या प्रकारच्या डाळी असतील, दूध असेल, या वेगवेगळ्या मार्गानं जर का स्ट्रॉन्शियम 90 आपल्या शरीरामध्ये प्रवेश केला तर मात्र आपल्याला हाडांचा कर्करोग होण्याची शक्यता असते किंवा ल्युकेमिया होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण खूप छान माहिती रेडिएटिव्ह सबस्टन्सेस किरणोत्सारी पदार्थांच्या विषयी घेतलेली आहे. पुढच्या इथे दृष्टीने सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जर मध्ये काही भाग समजला नसेल तो पुन्हा रिवाइंड करा, पुन्हा व्हिडिओ पहा आणि महत्त्वाचा भाग हा समजून घ्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. या प्रकरणातील पुढचा भाग व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये आपण पाहूया. तर व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.